वेलकम बॅक टू द चॅनेल. आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही झुरिचच्या जवळपास आलेलो आहोत. थोड्या वेळापूर्वी आम्ही उठलो. आता ब्रेकफास्ट करतो आहे. ब्रेकफास्टमध्ये त्यांनी असा 1-2 बन दिलेले आहेत, जाम दिलेला आहे, कॉफी दिले, बटर दिलं आहे, रेवला आणि आबिराला फ्रुटी टाईप दिलं आहे, हे काहीतरी आहे. सो आम्ही आता सगळे ब्रेकफास्ट करतो आहे. एक अर्ध्या तासामध्ये आपली ट्रेन झुरिचला पोचेल. सो मस्त होता प्रवास, खूप छान वाटला. रात्री झोप पण छान लागली. आता थोड्या वेळात आपण झुरिच स्टेशनला पोचू आणि मग आपण तिथून आपल्या झुरिचच्या हॉटेलवर जाणार. सो बघूया कसं कसं होतं आजचा दिवस. आपण चालू करूया. सो मित्रांनो, आम्ही आता जस्ट झुरिच स्टेशनवर पोचलेलो आहोत. आम्ही आमचं लगेज सगळं खाली घेतलं आणि ह्या ट्रेनमधनं आम्ही पोचलो. खूप छान ट्रेन होती, मस्त मजा आली. प्रवास पण खूप छान झाला. आता आपण इथून आपल्या हॉटेलला प्रोसीड करणार आहोत. सो बघूया कसं आपण इथून जायचं. कोणाला तरी विचारू आपण. आता आम्ही तिकीट्स घेतो आहे आणि आपण जसं गुगलवर टाकतो तसं इथे टाकायचं आहे तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे. आता इथे आम्ही आमच्या हॉटेलचं जो डेस्टिनेशन आहे ते मेट्रो स्टेशन आम्ही टाकतो आहे, सॉरी ट्रामचं स्टेशन टाकतो आहे, जेणेकरून आपणाला डायरेक्ट तिथे जाता येईल. ही टी लिहिलेलं हे ट्राम आहे आणि एकाचं साधारण तिकीट आहे 7 फ्रँक. सो अडल्ट इथे तुम्ही वाढवू शकता, तुम्हाला किती अडल्ट आहेत. आणि ॲड करायचं असेल मुलांचं तर याच्यामध्ये ॲड करून तुम्ही इथे असं जसं आबिराला तिकीट्स आहे म्हणून आबिराचं 1 तिकीट ॲड केलं. रिव्यूला आणि सोयमला तिकीट्स नाही आहे. सो साधारण 6 जणांना 42 फ्रँक आणि आबिराचं 3.5 फ्रँक असं तिकीट्स आहे. इथून बाय करू शकता, कार्ड्सने स्वाईप करू शकता किंवा कॅशने पण पे करू शकता. इथून सगळं सिलेक्ट केल्यानंतर इथे कार्ड इन्सर्ट केलं आणि इथे तुम्हाला डिटेल येतं की तुम्हाला इंडियनमध्ये घ्यायचं आहे की फ्रँकमध्ये. सो फ्रँक सिलेक्ट करायचं जेणेकरून आपल्याला कन्व्हर्जन चार्ज लागत नाही. आणि हे तिकीट्स आहेत हे असे येतात. सो हे फिजिकल तिकीट हां प्रिंट कर. सो हे फिजिकल तिकीट्स असे मिळतात. आणि आता आपण इथून वर जाणार आहोत कारण जे स्टेशन आहे ते वर आहे. सो मित्रांनो, आम्ही वर आलो आहे खालून आणि इथे हे मेट्रो स्टेशन्स आहे. 10 नंबरची दाखवले झुरिच फ्लॉगमफेन. सो ही मेट्रो आपल्याला ट्राम पकडायची. अजून 2 मिनटं आहेत आपल्या ट्रामला यायला. सो 2 मिनटात आली की आपण जाणार आपल्या हॉटेलला. सो आम्ही आमच्या ट्राममध्ये बोर्ड झालेलो आहोत आणि लगेच एक साईडला केलं आणि ह्या सगळ्यांना बसवले. आता साधारण 23 स्टॉप्स आहेत आपल्या हॉटेलपर्यंत. हे जर तुम्हाला स्टेशन्सची माहिती पाहिजे असेल तर इथे तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवतात. जेव्हा म्हणजे तुम्हाला कोणत्या स्टेशनला किती मिनिट बाकी आहेत हे इथे दाखवतं. आणि हा बाहेरचा फर्स्ट ग्लान्स आहे आपल्या झुरिचचा. सो हा असा आहे. तर मित्रांनो, आता आम्ही ट्राममधून उतरलो आणि आता आमच्या हॉटेलच्या जवळ आलो आणि वेलकम टू स्वित्झर्लंड. सो अर्ध्या तासात पोचलो आम्ही. आणि हे जे समोर दिसतंय हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल इबिस बजेट. A few moments later. तर मित्रांनो, आता 10:30 वाजलेत. आम्ही खूप अगोदर आलो. चेक इन नॉर्मली 3 वाजताचं असतं. आता अर्ली चेक इन करता येत नव्हतं, विचारलं आम्ही, पण खूप जास्त चार्ज म्हणत होते. 30 फ्रँक म्हणजे साधारण 3,000 रुपये. सो विचार केला प्रत्येक रूमला जर घ्यायचं असेल तर प्रत्येक रूमचे वेगवेगळे 30 फ्रँक द्यावे लागले असते. सो म्हणून आम्ही एक काम केलं की एक रूम घेतली आणि एका रूमचं चेक इन केलं, अर्ली चेक इन, आणि बाकीच्या ज्या 2 रूम आहेत त्या 1 वाजता साधारण मिळून जाईल. सो आता सगळं काही लगेज आम्ही एका रूममध्ये घेतलेलं आहे आणि सगळे एकत्र एका रूममध्ये थांबलोय. सो आता इथून आम्ही आणि तुषार जाणार आहोत कार रेंटलची इन्क्वायरी करायला. सो जर आपणाला पॉसिबल झालं तर आपण कार रेंट करणार आहोत. सो बघूया ते कसं वर्कआउट होतंय. होप फॉर द बेस्ट.
सगळे एक्साइटेड आहेत आणि एकदा स्वित्झर्लंडमध्ये आल्यानंतर सगळ्यांची एनर्जीच वेगळी झालेली आहे. 7 दिवस स्वित्झर्लंडमध्ये आपण असणार आहोत. चला आता आम्ही थोडे फ्रेश होतो आणि जातो कार रेंटलची इन्क्वायरी करायला. A few hours later. तर मित्रांनो आता 12:15 झालेत. मी तुषार आणि आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो. आता चाललोय झुरिच एअरपोर्टला. तिथे जाऊन चेक करणार की कार रेंटचे काय रेट आहेत, काय आहे, कसं आहे प्रोसेस. जर आपल्या बजेटमध्ये बसलं तर आपण कार रेंट करणार आहे. आता ते किती दिवसासाठी कसं काय ते एकदा आपण तिथे जाऊन बघू. सो चला आता इथून आम्ही मेट्रो घेणार आहे. आमच्या हॉटेलच्या समोरच आहे ट्रामचं स्टेशन. आणि फ्लाईट बघा, एरोप्लेन. सो खूप जवळ आहे झुरिच एअरपोर्टच्या. सो त्यामुळे एरोप्लेन सारखे जातात इथून. फक्त 3 स्टॉप पुढे आहे झुरिच एअरपोर्ट. आम्ही आता झुरिच एअरपोर्टच्या स्टॉपला उतरलेलो आहोत. आता बघूया इथून जवळपास आपल्याला कुठे कार रेंटलचे ऑफिसेस आहेत. आणि हे जे मागे दिसतंय तुम्हाला, इकडे एअरपोर्ट आहे. हे स्विस एरोप्लेन दिसत आहेत. सो हे एअरपोर्ट आहे. आम्ही आता एअरपोर्ट शॉपिंगच्या आतमध्ये चाललो आहे, जिथे आम्हाला गुगल मॅप डिरेक्शन देते की इकडे कार रेंटलसाठी आपल्याला आज जायचं आहे. हे बघ इथे. सो इथे बघा सगळ्या कंपन्यांचे कार्स आहेत. ॲव्हिस आहे, बजेट आहे, त्याच्यानंतर हर्ट्ज आहे, एरो कार आहे. सो बघू आपण कुठून घ्यायची, काय घ्यायची. A few hours later. सो मित्रांनो आम्ही आत्ता जस्ट तिथून बाहेर पडलो. आम्ही सगळी चौकशी केली वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किती काय रेट आहे. पण सगळेजण म्हणत होते की आज मिळणार नाही, तुम्ही उद्यासाठी चेक करा. उद्यासाठी पण चेक करत होतो पण उद्या पण मिळत नव्हतं. सो फायनली आम्ही म्हणलं एकदा ऑनलाईन चेक करू. तो आम्ही ऑनलाईन चेक केलं आणि rentalcar.com वरून आम्ही फाइंड आउट केलं की मिळते का. तर अवेलेबल होती. तो आम्ही आम्हीने एक आणि मी एक जीप कंपास ही केली, बुक केली. सो ती आम्हाला 3 वाजता मिळणार आहे. आत्ता साधारण 1:30 वाजलेत. प्रॉब्लेम असा झाला आहे की दोघेजण आम्ही ड्रायव्हिंग लायसन विसरून आलो आहे हॉटेलवर. सो ड्रायव्हिंग लायसन घ्यायला चाललो आहे. एकदा ड्रायव्हिंग लायसन आणलं की ते तिथं पंच होईल आणि मग आपल्याला आपली कार मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पण जेव्हा आम्ही विचारलं, हर्ट्सवाले होते. सो बाकी सगळ्यांनी तर नाही बोलले, पण हर्ट्सवाल्याने एक रेट दिला आहे. जे आता आम्ही घेतले त्या गाडीसाठी त्यांनी 908 सांगितले होते CHF, म्हणजे साधारण 90,000 सांगितले होते. आणि तीच गाडी आपल्याला विथ इन्शुरन्स 450 फ्रँकमध्ये, म्हणजे लिटरली आमची हाफ प्राईस वाचली. सो असं असतं थोडंसं, जरा ऑनलाईन जरा चेकआउट करायचं. आणि ड्रायव्हिंग हा आपला प्रचंड आवडता विषय आहे आणि आपण स्वित्झर्लंडमध्ये ड्राईव्ह करणार आहोत आता. आणि एका गाडीमध्ये जर आम्ही सगळे बसलो तर लगेजचा प्रॉब्लेम झाला असता. सो बेटर मी विचार केला वेगवेगळ्या कार घेऊया, जेणेकरून लगेज पण राहील आणि म्हणजे आम्हाला बसायला पण जागा होईल. सो इज द हॅपीएस्ट मुवमेंट ऑफ आवर ट्रिप. एक्साइटिंग मुवमेंट. जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्ही शेवटी केलंच. सो आता आम्ही आमच्या हॉटेलसाठी इथून ट्राम पकडतो, जे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट पोचलो आमच्या हॉटेलवर. आणि आता आम्ही असं करणार आहे की ह्या सगळ्यांना कोणालाही सांगणार नाही आहे की आम्ही कार रेंट केली ती. आम्ही असं सांगणार आहे की एअरपोर्टला चेंज करायचं आहे आपल्याला, कारण इथून आता आम्ही रायने फॉल्ससाठी जाणार आहोत. फोन आला होता अनुराधाचा. सो त्यांना सांगितलं की नाही झालं आहे म्हणून. कार मिळाली नाही सांगितलेलं आहे. आता डायरेक्ट त्यांना घेऊन जायचं काउंटरला आणि तिकडेच त्यांना कळणार आहे की आपण ऑलरेडी रेंट केलेली आहे. सरप्राईज द्यायचं. म्हणजे त्यांना कसं वाटतंय, काय वाटतंय ते तेव्हाच एक्सप्रेशन त्यांचं आहे ते आपल्याला कॅप्चर करायचं आहे. तर चला सगळे मे बी रेडी झाले असतील. आम्ही पण आमचे ड्रायव्हिंग लायसन घेतो आणि मग निघूया लगेच. A few hours later. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय हॉटेलवरून आणि आता चाललोय झुरिच एअरपोर्टकडे. सगळेजण आहेत, कोणाला अजून काही माहिती नाही आहे, कोणाला काही सांगितलं नाही, मिळाले असं सांगितलं आहे. सो बघूया ह्यांना कसं वाटतंय हे सरप्राईज. सो मित्रांनो आता ट्राममधून उतरलो आणि आम्ही आतल्या दिशेने चाललो आहे. थोड्या वेळात आपण तिथे काउंटरला पोचू. सो जस्ट 5 minutes टू गो. आपण कार बुक केली.
सो फायनली 2 कार बुक केलेत, एक पण नाही 2 कार बुक केलेत, ते पण जीप कंपास. सो लेट्स सी आपल्याला कोणते मिळते आता. सो आता आज जातो आम्ही आणि पहिले कन्फर्म करतो आणि मग येतो आम्ही. A few moments later. सो मित्रांनो, आम्ही कार घेतली आहे आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतात. ड्रायव्हिंग लायसन, तुमचं पासपोर्ट आणि क्रेडिट कार्ड. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिटची गरज नाही आहे. आम्हाला मिळाले निसान एक्सट्रेल आणि मला मिळाले ऑडी. सो फर्स्ट टाईम आम्ही ऑडी ड्राईव्ह करणार आहे स्वित्झर्लंडमध्ये, ते पण. सो ही आमेची कार आहे. विथ सनरूफ. नाईस. आणि आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे, जी म्हणजे चारही बाजूनं व्यवस्थित व्हिडिओ घ्यायचा आहे. काही डॅमेज असेल तर त्याच्यावर आपल्याला तो चार्ज लागू शकतो. सो बेटर की आपण व्हिडिओ बनवलेला चांगला राहतो. आणि आपली जी ऑडी आहे, ओ माय गॉड, ब्लॅक, माय फेवरेट कलर. नाही देतो. सो चला आता आपण एक व्हिडिओ काढूया आणि मग जाऊया फिरायला स्वित्झर्लंड. ये. सो मित्रांनो, ही आपली आता ऑडी 4-5 दिवस आपल्यासोबत असणार आहे. आपण घेईल तेव्हा घेईल किंवा घेईल का नाही माहीत पण नाही, पण आत्ता आपल्याला चालवायला मिळते, ही मोठी गोष्ट आहे. सो आता आपण जरा अंदाज घेऊ आणि मग आपल्या हिशोबाने चालवू. सो ही ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे थोडंसं अंदाज घ्यायला वेळ जाईल, पण होईल, काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येक गोष्टीची एक पहिली वेळ असते. सो चला आपली ट्रिप चालू करूया. गणपती बाप्पा मोरया. Head northwest, then sharp left onto Bidson Bullring. ये माझ्या मागे ये. आम्ही ये मजा येते चालवायला. Take the next right onto Flughafen. बडा होता इथे 100 ची गे आहे. जरा टच केली तर अशी पळते. ही स्पोर्ट्स आहे ना. ऑडिओ आहे का आमची निसंग कमी का आमचं माहिती का? अरे भाई, तुझी पण काही कमी नाही, सेमच आहे. वी आर ड्रायव्हिंग इन स्वित्झर्लंड. अमेझिंग एक्सपिरियन्स. सो बाजूचा परिसर बघा कसा सुंदर आहे. यांची फास्ट लेन आहे ना, ती आतली आहे. माहिती रे. अरे बोलत राहा जरा. काय पहिल्यांदा चालवतोय ना, तर थोडस कम्फर्टेबल होऊ. मी झालो कम्फर्टेबल. हा म्हणजे गाडी चालवायला आहे कम्फर्टेबल रे, पण रूल थोडेसे समजून घ्यायला वेळ जाईल ना. सो मित्रांनो, असंच आम्ही आता रायनी फॉलला चाललोय आहे. 20 मिनिटाचा रोड आहे. सो 20 मिनिटात आपण पोहोचू. जर आपण ट्रॅमने किंवा ट्रेनने गेलो असतो तर तासभर लागला असता. सो आपण आता हार्डली अर्ध्या तासात पोहोचणार. हा एक फायदा आहे. पुढे डायव्हर्शन सारखं. हा, स्लो घे स्लो. जरा असं शिस्तीत चालवतोय पहिल्यांदा, कारण पहिला दिवस आहे. आता 80 झालं आपोआप. हा, इथे दाखवतोय बरोबर. हा, आता समजलं. प्रत्येक ठिकाणी एक स्पीड लिमिट आहे, जे इथं स्पीडोमीटर मध्ये तुम्हाला दाखवतं. जर 50 असेल तर 50 येतं, जर 80 असेल तर 80 असतं, 100 असेल तर 100 असतं. स्वयं रडतोय, त्याला बेल्ट नकोय, बेल्टची सवय नाहीये आणि त्याला आता ते बेल्ट लावल्यामुळे आपल्याला हायवे लागला 100 स्पीडचा. हे पुढे इकडे जाऊ.
तर मित्रांनो फायनली आम्ही रायडे फॉल्सच्या इथे पोहोचलो. आता वाजले 5:15. आम्ही खूप शिस्तीत आलो कारण गाडीचा अंदाज घेत घेत सगळं करायचं म्हटल्यानंतर थोडासा वेळ जातो. पण फायनली आम्ही पोहोचलो. सोयम थोडासा रडत होता कारण सोयमला सीटची सवय नाही आहे. म्हणजे आपल्या इंडियामध्ये त्या गोष्टी एवढ्या नेसेसरी नाही आहेत पण इथे आहेत. त्या पार्किंग करताना इथे तिकीट्स घ्यावं लागतं जसं आपण आपल्या मॉलमध्ये तिकीट घेतो अगोदर. सो तसं तिकीट घेतलं. आता पुढे चाललो आहे रायने फॉलच्या दिशेने. गाड्या तर एक से बडकर एक इथे दिसत आहेत. म्हणजे कन्व्हर्टेबल वगैरे येताना तर खूप दिसल्या, याच्या मागची पण. सो चला, असं काही वाईट नाही, व्यवस्थित चालवली. हा फक्त रडत होता रे कंटिन्यू. याला सीटची सवय नाही ना. बसल्यापासून रडते बिचारा. चला चला, जिकडे बघेल तिकडे आता तुम्ही बघितलं सगळीकडे हिरवंगार असं दिसतंय. हे सो इथे पुढे आहे रायने रिव्हर आणि ह्या रायने रिव्हरवर वॉटरफॉल आहे. सो ह्या वॉटरफॉलवर क्रूज चालतात म्हणजे बोटिंग होते आणि ती बोटिंग असते ती खूप अमेझिंग असते. सो ती बोटिंग आज आपण करणार आहोत. स्वित्झर्लंडला का एवढे लोक फिरायला येतात हे आता कळायला लागले आणि ऑब्वियस आहे की इतकं सुंदर हा देश आहे त्यामुळे त्यांची करन्सी पण तेवढी स्ट्रॉंग आहे. बघा ना, रोड किती स्वच्छ आहे आणि खाली तर कुठेही तुम्हाला काही असं पडलेलं दिसणार नाही की कोणी घाण केले आणि कोणी रॅपर टाकलाय, अजिबात नाही. स्वित्झर्लंड हा युरोपचा पार्ट नाही आहे. ॲक्च्युली ही वेगळी कंट्री आहे, ही युरोपियन कंट्रीजमध्ये येत नाही. पण त्यांनी शेंगेन विजा आहे तो ॲप्रूव्ह केलेला आहे. म्हणजे लाईक युरोपियन कंट्रींचा जो शेंगेन विजा असतो सो तोच विजा घेऊन तुम्ही स्वित्झर्लंडला येऊ शकता असं त्यांनी ॲप्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे विजा फक्त कॉमन आहे बट रूल्स रेग्युलेशन आणि करन्सी पण फरक आहे. म्हणजे आपण युरोपमध्ये पॅरिस, ब्रसेल, ॲम्स्टरडॅम इतर ठिकाणी बघितलं तर युरो चालतात आणि इथे CHF चालतात म्हणजे स्विस फ्रँक. सो हा एक फरक आहे. सो मित्रांनो हे बघा केसरीवाले आपले इथे आलेत. आता इथे आपण तिकीट घेऊया. किती आहे बघूया तिकीट्स पर पर्सन. 4 टूर आहेत. एक येल्लो आहे, एक रेड आहे, एक ब्ल्यू आहे आणि एक 5 नंबरची ही आहे. काय त्याच्यामध्ये फरक काय सगळ्यांमध्ये? हे रेड म्हणजे अशी जाणार, अशी येणार. ही ब्ल्यूवाली आहे ना, हे अशी फिरून अशी येणार. ही 8 फ्रँकवाली ठीक आहे ना, है ना. सो आता आम्ही ही करतो राऊंड ट्रिप. जे अडल्टला 8 फ्रँक आहे आणि चिल्ड्रन आहे 6 ते 15 त्यांना 5 फ्रँक आहे. आता आम्ही ह्या ब्रिजवरून क्रॉस होणार आहे आणि हा रायने फॉल्स बघा समोर तुम्हाला दिसतोय. कसला वॉटरफॉल आहे बघा, किती सुंदर आहे, निळभोर पाणी आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे ब्ल्यू कलरचे बोट्स आहेत, पिंक कलरचे बोट्स आहेत, त्याच्यानंतर ग्रीन कलरचे बोट्स आहेत. सो हे जे ब्ल्यू कलरचे आहे ही अशी राईड आपली असणार आहे. किती मोठा आहे बघा. चला आता ह्या ब्रिजवरून आपण क्रॉस होऊ आणि आपली बोट घेऊया. इथे तिकीट दाखवलं आणि आता आम्ही चाललोय. बापरे, आपल्याला आता मस्त दोन्ही बाजूचं व्ह्यू मिळणार आहे. सो आता आपली बोट चालू झालेली आहे आणि आता आपला राऊंड चालू होणार आहे. आता हे राऊंड कसा असणार आहे ते बघूया. आय थिंक असं फिरून येणार पूर्ण जवळून परत इकडे येणार. लेट्स सी. सो आता आपण वॉटरफॉलच्या एकदम जवळ जाणार आहोत. किती फोर्स आहे बघा पाण्याचा आणि इथे हा ब्रिज आहे. अरे कसं काय होत असेल रे, तो ब्रिज कसा राहिला असेल. हे इंद्रधनुष्य रेम्बो आला, रेम्बो. वाव यार, हे कसलं भारी दिसतंय. ओ माय गॉड, इट्स व्हेरी क्लोज नाव. ते पाणी बघा किती फोर्सने वाहतंय. आता खूप जवळ येतोय आपण, हळूहळू जवळ चाललोय. पाण्याचे फवारे यायला लागलेत अंगावर. हे बघा
तेव्हा पाण्याचं यायचं कसं ओ माय गॉड, हे बघा, ओला कसलं सफेद पाणी आहे. बापरे, ओ माय गॉड, ओ हो, रेम्बो बघ, रेम्बो बघ. वाव, कसलं पाणी आहे हे यार, कसलं पाणी आहे. अमेझिंग अमेझिंग, भिजलो लिटरली आम्ही. ऐला हा, परत नेणार आपल्याला तिथे. अरे आपल्याला मेन रेनबो पण दिसला रे. पाणी किती आहे बघा सनग्लासवर, म्हणजे इतकं ते फवारे एकदम जवळ येत होते. आणि आजूबाजूला हे मोठमोठे हॉटेल्स आहेत. कसला अमेझिंग व्ह्यू आहे रे या ह्यांना पण, हॉटेल्सवाल्यांना. किती कॉस्टली असेल. आणि हे मध्ये जे दिसतंय तुम्हाला, इथे एक रॉक आहे, त्या रॉकवर पण लोक जातात. म्हणजे ही जी येल्लो बोट आहे तिथपर्यंत घेऊन जाते आणि ते असंच वर चढत जातात वरपर्यंत. सो असे वेगवेगळे 4 बोट्स आहेत जे वेगवेगळे राऊंड मारतात. कसलं निळं भोर पाणी दिसतंय पण इथे बघ, इथे मध्ये बघ ना, कसलं निळं दिसतंय हे बघ. आणि फोर्स बघा पाण्याचा किती आहे. वाव, इथून ट्रेन पण जाते हे बघ. कुठून? हो, इकडे पण जाते. अरे वा यार, कसलं भारी आहे ही जागा. सो आता ह्या साईडचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तिथून जवळून जाणार आपण. सो जाणार. हो. बापरे, एकदम जवळ. बापरे, अरे बापरे. शॉवर झाली, सगळ्यांची शॉवर झाली आहे. भिजला. परफेक्ट आहे. This is wonderful experience. Yeah, it's wonderful. Thank you. So अशा पद्धतीने आपली ही बोट ट्रिप झालेली आहे आणि फार मजा आली. सुपर्ब यार, सुपर्ब. सो मित्रांनो, आम्ही आता बाहेर आलो आणि आता असंच वॉक करत आम्ही तिकडून ह्या ब्रिजपर्यंत जाणार आहोत. बघूया तिकडे जवळून जाऊन कसा व्ह्यू मिळतोय. सो मित्रांनो, आता आम्ही इथे स्टोअरजवळ आलो आहे. इथे आम्ही फ्राईज घेतलेत 3. सो ॲक्च्युली हे मराठी आहेत, मराठी माणसाचं शॉप आहे इथे, अगदी रायने फॉलच्या अगदी समोर. सो मस्त एक नंबर आहे. आणि प्राईस जे आहेत ते 9 CHF आहेत, म्हणजे 9 फ्रँकला आहेत, 900 रुपयाला. क्वांटिटी मोठी आहे त्यामुळे बोलला ट्राय करूया. इथे सगळं मिळते आणि पावभाजी मिळते, समोसा मिळतोय आणि चिप्स वगैरे मिळत आहेत, चिकन टिक्का मसाला मिळतोय, नूडल्स मिळत आहेत. सगळं गोष्टी आहेत जे आपल्याला मुंबईमध्ये मिळतात, इंडियामध्ये मिळतात. सो आता आम्ही फ्राईज खातो आणि मग त्या दिशेला जातो, कारण तिकडून यायला वेळ लागेल आणि मुलांना पण भूक लागली आता. सो ही फ्राईजची क्वांटिटी आहे आणि त्याच्यासोबत हे मिओनीज पण दिलेलं आहे आणि सॉस पण दिलेला आहे. सो आता आपण त्याच्यामध्ये टाकून मस्त आता एन्जॉय करूया हा व्ह्यू बघता. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आता तिथून तसंच चालत इथपर्यंत आलेलो आहोत आणि आता अजून तसंच पुढे जाणार आहोत. तसंच वर जर जाता आलं तर वर पण जाणार आहोत. आणि इथून बघा हा व्ह्यू खूप वेगळा आहे आणि इथे पाणी बघा किती पसरलेलं आहे पाणी. असंच हे खाली वाहत तिकडे जातं आणि बरेच लोक इकडून असं ट्रेक पण करत जातात. सो ॲक्च्युली फॉरेनर्स आहेत ना, बऱ्यापैकी इकडे असे ट्रेक वगैरे करतात
एवढ्या लांब चालत आलो आम्ही, असंच फिरून इतक्या लांब आलोय, पण जराही थकवा जाणवत नाही, इतकं भारी वातावरण आहे. माय गॉड. ते आहे ना, चल जाऊया वर जाऊया. आता इकडून बघून आता आम्ही वरच्या दिशेने चाललोय. अमेझिंग. चला, प्रत्येक ठिकाणी असे फोटो स्पॉट्स आहेत जिथून फोटोज वगैरे काढू शकतो. सो मित्रांनो, आता आपण वॉटरफॉलच्या टॉपला आहोत. इथून पूर्ण पाणी तिकडून येत आहे, इकडून येत आहे आणि असं दोन्ही पाणी एकत्र जाऊन खाली जोरात खाली पडतंय. बघू, इथे एक ग्लास पॉइंट आहे जिथे आपण बघणार आहोत तिथून एक व्ह्यू, आणि मग आपण पुन्हा एकदा आपल्या पार्किंगकडे जाणार आहोत. ही जागा खरंच सुंदर आहे ना. एक नंबर.